एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर गाड्यांची तोडफोड झाली आहे आणि एका माथे फिरून 10 ते 12 गाड्या फोडल्या असल्याचं कळतंय। ठाण्यामधल्या नितीन जंक्शन इथली ही घटना आहे आणि या गाड्या फोडल्यानं इथल्या नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। ठाण्यामधली एक महत्त्वाची बातमी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान या ठिकाणी आहे आणि त्यांच्या अगदी निवासस्थानापासून जवळच हाकेच्या अंतरावर अशा प्रकारे गाड्यांची तोडफोड झालेली आहे। माथे फिरून 10 ते 12 गाड्या फोडलेल्या आहेत। ठाण्यातल्या नितीन जंक्शन इथली ही घटना आहे। गाड्या फोडल्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे। आणि शुभम कोळी आमचे प्रतिनिधी ठाण्यातून आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम, माथे फिरून 10 ते 12 गाड्या फोडल्याचं कळतं आहे, मात्र परिसरामधल्या नागरिकांमध्ये एक भीतीचं दहशतीचं वातावरण आहे। काय नेमकं पोलिसांनी माथे फिरूला पकडलेलं आहे का, काय या संदर्भातलं आणखी सविस्तर तपशील? निश्चितच पाहिलं तर ठाण्यातील नितीन जंक्शन जे आहे ते अगदी गजबजलेलं ठिकाण आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि त्याच हायवेवरती सकाळच्या सुमारास एका माथे फिरून ज्याचे तब्बल 10 ते 15 गाड्यांचं नुकसान जे आहे ते केलेलं आहे। अचानक या हमल्यामुळे ह्या गाड्यांचं देखील मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण सध्या त्या परिसरामध्ये पसरल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जरी पाहिलं तर त्या माथेफिरूला पोलिसांनी व नागरिकांच्या मदतीने तात्काळ जे आहे ते अटक करण्यात आलेलं आहे। नेमकं ह्या माथेफिरूने ह्या गाड्या का फोडल्या असावं याचं कारण जरी आता अस्पष्ट असलं तरी देखील अतिसंवेदनशील हा परिसर आहे, कारण या ठिकाणाहूनच अगदी हाकेच्या अंतरावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्यातील निवासस्थान आहे आणि त्याच निवासस्थानाच्या बाहेरही अशा प्रकारची धक्कादायक घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। याच मार्गावरून सकाळच्या सुमारास अनेक गाड्या ज्या आहेत ये जा करत असतात। एक महत्त्वपूर्ण हा मार्ग आहे, त्याच ठिकाणी अशा प्रकारची ही घटना घडल्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काही वेळ देखील वाहतुकीला जो आहे तो अडथळा निर्माण झाला होता, परंतु या माथेफिरूला जे आहे ते पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी ठाण्यामधून आपल्या बरोबर होते।